नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 15 मार्च 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणत्या देशाला गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आपल्या देशाला गोवर आणि रुबेला चॅम्पियन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ठीक आहे, आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? सिप्रीच्या अहवालानुसार 2019 ते 23 या काळाच्या दरम्यान जगातील सर्वोच्च शस्त्र आयातदार देश कोण होता? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. याही ठिकाणी भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या मी काय सांगतोय. 2019 ते 23 या कार्यकाळामध्ये सर्वात जास्त जगामध्ये सर्वोच्च शस्त्र आयातदार देश कोणता आहे असं विचारलं आहे. कधीही लक्षात घ्या, कन्फ्युजन होतं मुलांचं या ठिकाणी. आयात करणे म्हणजेच इम्पोर्ट करणे आणि निर्यात करणे म्हणजेच एक्सपोर्ट करणे, याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. अशाच प्रकारे कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण, मला वाटते कालच्या का परवादिवशीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं, मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, मोबाईल निर्मातामध्ये भारताचा क्रमांक किती आहे, म्हणजेच या ठिकाणी निर्मातामध्ये मॅन्युफॅक्चरिंगमध्ये क्रमांक किती आहे तर दुसरा आहे. आणि एक्सपोर्टिंगमध्ये मोबाईल मॅन्युफॅक्चर झालेला जो काही निर्यात करायचा आहे एक्सपोर्टिंगमध्ये कितवा क्रमांक आहे भारताचा तर तिसरा. याच्यामध्ये कन्फ्युजन होत असतं. ठीक आहे, पहिलाच प्रश्न कशाचा आहे तर सर्वोच्च शस्त्र आयातदाराबद्दल प्रश्न आहे. जसे की तुम्हाला माहित आहे 1 नंबरला आहे भारत आयातदारामध्ये, 2 नंबरला आहे सौदी अरेबिया, 3 नंबरला आहे कतार, 4 नंबरला आहे युक्रेन, 5 नंबरला आहे पाकिस्तान आणि 6 नंबरला आहे जपान. हे कशा संदर्भात आहेत तर आयातीच्या बाबतीत आहे. आणि एक्सपोर्टिंगच्या बाबतीमध्ये सगळ्यात अव्वल देश कोणता आहे तर 1 नंबरला आहे अमेरिका आणि 2 नंबरला आहे फ्रान्स आणि 3 नंबरला आहे रशिया आणि 4 नंबरला आहे चायना. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. प्रश्न क्रमांक पहिला हा कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या निर्देशांकाबद्दल किंवा रँकिंग बद्दल प्रश्न आहे. तर लगेच वेगवेगळ्या रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक किती आहे त्याच्यावरती नजर टाकूया. जागतिक पेन्शन निर्देशांक 2023 मध्ये 45वा क्रमांक, ग्लोबल रिमोट वर्क इंडेक्स 2023 मध्ये 64वा क्रमांक, सर्व समावेशकता निर्देशांक मध्ये या ठिकाणी 117वा क्रमांक, जागतिक प्रतिभा स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 मध्ये 103, जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 मध्ये 49, जागतिक हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 मध्ये 7वा क्रमांक, ग्लोबल फायर पॉवर रँकिंग 2024 मध्ये 4था क्रमांक, भ्रष्टाचार निर्देशांक 2023 मध्ये 93 क्रमांक, लोकशाही निर्देशांक 2023 मध्ये 41वा, जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये 42वा आणि महिला व्यवसाय आणि कायदा अहवाल 2024 मध्ये आहे 113वा क्रमांक. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. कोणत्या राज्य सरकारने निंगल नलामा योजना सुरू केलेली आहे? शब्दावरून तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे. पर्याय क्रमांक सी, तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तमिळनाडू राज्य सरकारने निंगल नलामा योजना नावाची योजना सुरू केली आहे. उद्दिष्ट काय आहे लिहून घ्या. फ्लॅगशिप ज्या काही योजना असतात त्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे आणि जनतेच्या तक्रारींचे निराकरण करणे हे या योजनेचा मागचं मेन उद्दिष्ट आहे. तर पर्याय क्रमांक सी, तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तमिळनाडू बद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956 ला. मुख्यमंत्री आहेत M.K. स्टालिन, राज्यपाल आहेत R.N. रवी आणि राजधानी आहे चेन्नई. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, मन्नर, मरीनची आखात, इंदिरा गांधी, मुदुमलाई आणि मुखुर्ती आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत, मेट्टूर आणि भवानी सागर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. अलीकडेच कोणत्या देशातील पहिले खाजगी क्षेत्रातील रॉकेट ज्याचं नाव होतं कैरोस याचे प्रक्षेपण अयशस्वी झालेलं आहे, म्हणजेच या ठिकाणी ते अनसक्सेसफुल या ठिकाणी ठरलेलं आहे. तर 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, जपान या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जपानमध्ये या ठिकाणी या रॉकेटचं कैरोस नावाचं होतं, त्याचं या ठिकाणी प्रक्षेपण करण्यात आलं होतं, ते या ठिकाणी फेल झालेलं आहे. या ठिकाणी प्रश्न का महत्त्वाचा आहे तर जपानमधील पहिले हे खाजगी क्षेत्रातील रॉकेट होतं, त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जपानबद्दल सांगायचं म्हटलं तर नवीन पंतप्रधान आहेत फ्युमियो किशिदा, राजधानी आहे टोकियो,
चलन वापरलं जातं जपानी येन आणि भाषा वापरली जाते जपानीज. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, किशोर मकवाना असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? किशोर मकवाना असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी दक्षता आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल. तर लगेच नवनवीन नियुक्तीवरती आपण रिव्हिजन टाकूया. काळजीपूर्वक ऐका. IRCTCचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत संजय कुमार जैन. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयामध्ये संचालक आहेत तातुंग पाडी. महाराष्ट्रामध्ये नवीन निवडणूक आयुक्त बनलेत एस चोकलिंगम. नवीन लोकपाल बनलेत अजय माणिकराव खानविलकर. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाचे महासंचालक बनलेत दलजीत सिंग चौधरी. संसद सुरक्षा अनुराग या ठिकाणी अग्रवाल बनलेत संसद सुरक्षा प्रमुख. त्याच्यानंतर NHPC लिमिटेडचे अध्यक्ष आणि MD बनलेत राजेंद्र प्रसाद गोयल. भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष बनलेत देवेंद्र झाझरिया. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष बनलेत किशोर मकवाना आणि दक्षता आयुक्त बनलेत AS राजू. थोडंसं माझ्यासाठी एक कमेंट करून सांगा, मला कन्फ्युजन होत आहे. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाचे महासंचालक दलजीत सिंग चौधरी असं मी या ठिकाणी टाईप केलेलं आहे. हे चेंज झालेत का? एवढं मला तुम्ही फक्त कमेंट करून सांगायचं आहे. बहुतेक या ठिकाणी चेंज झाल्यासारखं वाटत आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, फेब्रुवारी 2024 महिन्याच्या ICC पुरुष खेळाडू महिना पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, यशस्वी जयस्वाल. हा जो काही पुरस्कार द्यायला सुरुवात झाली तो सर्वात प्रथम सुरुवात झाली जानेवारी 2021 मध्ये. तेव्हा हा सर्वप्रथम देण्यात आला होता रिषभ पंत यांना. या ठिकाणी ICCच्या द्वारे हा पुरस्कार दिला जातो. तर लगेच आपण ICC बद्दल रिव्हिजन टाकूया. फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. स्थापना झाली 15 जून 1909 ला. अध्यक्ष आहेत ग्रेग बार्कले. उपाध्यक्ष आहेत इम्रान ख्वाजा. CEO आहेत जोफ एलार्डिस. महाव्यवस्थापक आहेत वसीम खान आणि मुख्यालय आहे दुबई UAE या ठिकाणी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, उत्तर भारतातील पहिले शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय कोणत्या ठिकाणी स्थापित होणार आहे किंवा लॉन्च होणार आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कटुहा या ठिकाणी उत्तर भारतातील पहिलं शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय सुरू होणार आहे. लगेच आपण काय करूया, नवनवीन प्रथम गोष्टींवरती चर्चा करूया. जसं की देशातील सर्वात लांब केबल स्टेड पूल या ठिकाणी बांधण्यात आला गुजरातमध्ये. 2.32 किलोमीटर एवढी त्याची लांबी आहे. भारतातील पहिली स्वदेशी विकसित आणि बांधलेली हायड्रोजन इंधन सेल फेरी सुरू झाली कोचीमध्ये. देशातील पहिले ग्रीन हायड्रोजन हब बंदर सुरू झाले VO चिदंबरनार बंदर या ठिकाणी. भारतातील पहिले AI शिक्षक ज्याचं नाव आहे आयरिस हे या ठिकाणी लॉन्च झालं केरळमध्ये. भारतातील पहिला पाण्याखालील मेट्रो बोगदा कोणत्या राज्यामध्ये? तर पश्चिम बंगाल. स्टेनलेस स्टील क्षेत्रातील भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट तर हरियाणामध्ये. आणि भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन सुरू झाली बेंगलोर या शहरामध्ये. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, भारतातील पहिल्या फ्युचर लॅब्स केंद्राचे उद्घाटन कोठे झालेले आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तिरुवनंतपुरम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या शहराच्या अंतर्गत भारतातील पहिल्या फ्युचर लॅब्स सेंटरचे उद्घाटन करण्यात आलं आहे. एक पॉइंट लिहून घ्या. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि IT राज्यमंत्री, कौशल्य विकास, उद्योजकता आणि जलशक्ती मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याचं या ठिकाणी या फ्युचर लॅबचं केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, भारतातील पहिली व्यावसायिक सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन सुविधा कोठे उभारली जाणार आहे? तर पर्याय क्रमांक ए, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. गुजरात या राज्यातील धोलेरा, ज्याला आपण भारतातील सेमिकॉन शहर असं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर या शहरामध्ये जी काही भारतातील पहिली व्यावसायिक सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन फॅसिलिटी आहे ती या ठिकाणी उभारली जाणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी देशातील पहिली व्यावसायिक सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन सुविधा उपलब्ध असणार आहे. गुजरातबद्दल सांगायचं म्हटलं तर या राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गिर, ब्लॅकबक आणि वनसदा. आणि 5 महत्त्वाचे धरण आहेत सरदार सरोवर, उकाई, काढना, दंतीवाडा आणि दारोई. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, जागतिक ग्राहक हक्क दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 15 मार्च हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 15 मार्चला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी जागतिक ग्राहक हक्क दिवस म्हणून आपण साजरा करतो. जर तुम्हाला असं विचारलं 2024 ची थीम काय आहे, लिहून घ्या, फेअर अँड रिस्पॉन्सिबल AI फॉर कन्झ्युमर्स. ग्राहकांसाठी योग्य आणि जबाबदार AI अशा प्रकारची थीम आहे 2024 साठी. क्लिअर? प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच मार्च महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. जसं की 1 मार्च
मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला CISF स्थापना दिवस. मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस. त्याच्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच यावर्षी 14 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा TB दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर? होय, पुढचा प्रश्न क्रमांक 10. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोचरब आश्रमचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये केलेले आहे? तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C आणि पर्याय क्रमांक A हे दोन्ही या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. तर गुजरात या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कोचरम नावाचं आश्रम आहे, त्या आश्रमाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. कोचरम आश्रम हा 1915 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये आल्यानंतर महात्मा गांधींनी स्थापन केलेला हा पहिला आश्रम आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न क्रमांक 11. डिजिटल एज्युकेशनला चालना देण्यासाठी कॅनवा या कंपनीसोबत कोणी भागीदारी केलेली आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B CBSE हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याच्या मागचं कारण काय? टू एनहान्स डिजिटल क्रिएटिव्हिटी स्किल इन इंडियन स्कूल, म्हणजेच भारतीय शाळांमध्ये जे काही डिजिटल क्रिएटिव्हिटीची जी काही स्किल आहे ती या ठिकाणी बूस्ट करणे, वाढवणे, त्याला या ठिकाणी सपोर्ट करणे, याच्यासाठी डिजिटल एज्युकेशनला चालना देण्यासाठी कॅनवा सोबत CBSE या ठिकाणी काय केलेलं आहे? भागीदारी केलेली आहे. CBSE ची स्थापना झाली 2 जुलै 1929 ला. सध्याचे या ठिकाणी चेअरपर्सन आहेत निधी छिब्बर आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. नागरिकत्व सुधारणा कायदा केंद्र सरकारने लागू केला होता. हा कायदा संसदेमध्ये कधी अधिसूचित करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक A 2019 ला या ठिकाणी अधिसूचित करण्यात आलेला आहे. काही तारखा आहेत ते महत्त्वाचे आहेत. हा जो काही सुधारणा कायदा आहे तो या ठिकाणी लोकसभेमध्ये केव्हा पास झाला? तर 10 डिसेंबर 2019 ला. राज्यसभेमध्ये केव्हा पास झाला? तर 11 डिसेंबर 2019 ला. त्याच्यानंतर रामनाथ कोविंद प्रेसिडेंट ऑफ इंडिया राष्ट्रपतींनी त्याच्यावरती सिग्नेचर केव्हा केलं? तर 10 डिसेंबर 2019 ला. इफेक्टिव्ह केव्हापासून झाला? 10 जानेवारी 2020 पासून. आणि केव्हापासून संपूर्ण भारतामध्ये लागू झाला? 11 मार्च 2024 पासून. सर्व गोष्टी समजल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. नुकतेच केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 कोणत्या देशातील नागरिकांसाठी लागू केलेला आहे? अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान की वरील सर्व? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं असणार आहे. तर लगेच मार्च महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. जसं की 1 मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला CISF स्थापना दिवस. मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस. त्याच्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच यावर्षी 14 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा TB दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर?